नत्ति मे शरणं गयो, बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमंगलम. नमो बुद्धाय. मानवी शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हटलं तर मानसिक संतुलन. जर मानसिक संतुलन ठीक राहील तर माणूस सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण असतो. जर मनुष्याचे मानसिक संतुलन जर बिघडलं तर माणूस कितीही धडधाकट राहील किंवा कितीही त्यांच्याकडे पैसा राहील तरीही त्या माणसाचा ना त्या स्वतः वैयक्तिक त्याला त्याचा फायदा होतो किंवा त्या व्यक्तीपासून समोरच्याला फायदा होतो. त्याच्यामुळे मनुष्य जीवनात मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हटलं तर तो आहे मस्तिष्क. आणि मनुष्याच्या मेंदूची आणि त्याच्या मनाची अशी स्थिती आहे का मनुष्य झोपलेला असो की काम करत असो, काही करो, पण त्याचा मेंदू आणि त्याचं हृदय मन हे कायमस्वरूपी सक्रिय असतं, कार्यरत असतं. या दोन्ही गोष्टीला आपण कसा योग्य त्याचा वापर करायचा हे आपल्याला ठरवावं लागते. नाही तर मानवी मनाचा आणि मेंदूचा एक असा स्वभाव आहे की नको त्याच गोष्टीवर चिपकून राहते, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे अशा गोष्टीवर धावून जाते आणि कायमस्वरूपी चिपकून राहते. अशा प्रकारचं मानवी मनाचा आणि मेंदूचा स्वभाव आहे. त्या मानवी मनाचा आणि त्या मेंदूच्या स्वभावाला आपल्या रीतीनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं त्याला वळण लावलं तर आपल्याला ज्या गोष्टी आयुष्यात हव्या त्या गोष्टी आपल्याला मिळण्यास खूप मोठी मदत होते. म्हणतात ना, मन चित्ते तसं वैरी नाचिंते. त्याचप्रकारे मनानं जर ज्या गोष्टीचा विचार केला तसं आपल्या आयुष्यात येते, तसं आपलं आयुष्य बनत जाते. जे आपले विचार तसं आपलं भविष्य बनत जाते. त्याच्यामुळे मन आणि मेंदू ह्या गोष्टी सतत कार्यरत असते. तर त्या सतत कार्यरत असते ते कधीही थांबणाऱ्या नसते. पण त्याच गोष्टी आपल्याला आपलं आयुष्य चुकीच्या दिशेने नेत आहे की आपल्याला हवंय आपल्या आयुष्यात प्रत्येक पदावर प्रत्येक पायरीवर आपल्याला यश यायला हवं. आपली प्रत्येक पायरी ही चांगल्या रीतीनं प्रतिष्ठित रीतीनं माणूस जगण्याच्या याने चांगली व्हायला पाहिजे. असं जर वाटत असेल तर त्या मनाला आणि मेंदूला आपल्याला शिकवणं, त्याला योग्य मार्गावर आणणं, लहान बाळासारखं आणणं, समजून घेणं. कारण खूप चंचल मेंदू आणि मन दोन्ही एवढे चंचल राहते की त्याला वारंवार त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आपल्याला आणावं लागते. मेंदू हा तर्कवितर्क करणारा आहे, तर मन हे पटकन ग्रहण करणारं आहे. तर मन हे वरचं एक बाह्य मन आणि अंतर्मन. मनामध्ये 2 प्रकार आहे. मेंदू एक मनाचा मुख्य द्वार आहे. कारण मन हे तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात जे विचार आले ते तुमचं मन करते आणि ते मन अंतर्मनापर्यंत जर गेलं की मग तसं आपलं जीवन बदलत जाते. त्याच्यामुळे मेंदू हा वारंवार तर्कवितर्क करतो आणि मन हे कायमस्वरूपी त्याच्यावर कार्यरत असते. त्याच्यासाठी
मनावर आणि मेंदूवर दोन्ही याच्यावर आपण योग्य रीतीनं त्याला रस्त्यावर आपल्याला पाहिजे त्या रस्त्यावर त्याला आणणं हे खूप गरजेचं आहे. याच्यासाठी प्रक्रिया ही आहे की मनाला एका गोष्टीवर केंद्रित करणं, एका गोष्टीवर ठाम राहायला लावणं. याची सुरुवात कमीत कमी 72 तासापासून सुरुवात होते. 72 तासापासून सुरुवात होते कमीत कमी. आणि त्याची सुरुवात हळूहळू कायमस्वरूपी आपण चालू ठेवली तर मग त्या मनाला सवय लागते का आपण काय करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळी मन आपल्या ताब्यात एकाग्र होण्यास सुरुवात होते. तर सगळ्यात महत्त्वाचा मानवी मनाचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे आणि ही गोष्ट फक्त मनुष्य प्राणी मात्रावरच आहे, बाकी इतर प्राण्यांवर नाही. जे मनुष्यासाठी ह्या गोष्टीची जाण आहे की तो आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो, आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो. जे मन आहे ज्याच्या माध्यमातून तो त्याच्या आयुष्यात चांगला दिवस आणू शकतो किंवा वाईट दिवस आणू शकतो, हे मनुष्याच्या हातात आहे. जसं बाकी प्राण्याच्या हातात नाही आहे. पृथ्वीवरच्या एक मात्र असा मनुष्य आहे की तो चांगल्या रीतीने आपल्या मनाचा वापर करून, आपल्या मेंदूचा वापर करून योग्य ते परिवर्तन आपल्या जीवनात सोबत आपल्या सभोवताली सुद्धा आणू शकतो. आणि याचे उदाहरण खूप मोठे जे आपण पाहिलेले आहे. आपण काय म्हणतो का त्यांनी प्रॅक्टिस केली, खूप मेहनत केली, त्यांनी खूप अतोनात संघर्ष केला. त्याचं एक मोठं ठळक उदाहरण हेच राहते का पहिले त्याने त्याच्या मनावर एकाग्रता केली, त्यानं त्याचं मन ठाम केलं आणि त्याच्यानंतर त्याचं तो प्रवास सोपा झालेला आहे. आणि बघतो असं जर बघायला गेलं तर खूप कठीण आहे, पण ही जर सोपी रीत म्हटलं तर मनाची सोपी रीत खूप सोप्या पद्धतीनं त्यातला एकाग्र करण्याची पद्धत जे आपण अवलंबलेले आहे की असं आपल्याला आपले कामधंदे टाकून आपण वेळ नाही काढू शकत. तर कमीत कमी जे काम करत आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत, जसं आहोत त्या रीतीने आपण आपल्या श्वासावर नियंत्रण करत राहणं आहे, तसं करत राहणं. आणि हाच आपला आता विषय चालू राहणार आहे आपल्या चॅनलवर, जे लाईव्हच्या माध्यमातून कुठलीही चर्चा नाही, बस एक मुद्दा राहणार आहे. त्या मुद्द्यावर आपण त्या वेळेपर्यंत प्रयत्न चालू राहणार आहे लाईव्हच्या माध्यमातून. आणि एका महिन्यामध्ये आपण ज्या मुद्द्यावर काम केलं त्या मुद्द्याच्यावर आपल्याला कशा प्रकारचा अनुभव आला हा आपल्याला कमेंटच्या माध्यमातून शेअर करणं आहे. आणि याच्यातून 10 विजेते राहणार आहे ज्यांना भेटवस्तू म्हणून दिल्या जाणार आहे. तर याचा आनंद आपल्या आयुष्यात सुख समाधान यायला हवं, हाच एक उद्देश आहे. आणि दुसरा की मी जे काम हे हाती घेतलेलं आहे हे चांगल्या रीतीनं होत आहे, या गोष्टीचा मला आनंद होत आहे. तर लाईव्हच्या माध्यमातून जो विषय राहते त्या विषयावर आपलं कॉन्सन्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. जसं की एक मुद्दा राहणार आहे की सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं भलं हो, हा एक जरी विचार केला, एक संकल्प केला, साहजिकच आहे आपलं
आपण जे जगाला देतो तेच आपल्याला रिटर्न मिळते. तर आपण हाच लाईव्ह कमीत कमी तेवढा तरी वेळ आपण द्यायचा की सगळ्याचं कल्याण हो. काहीही बोलायचं नाही. बस लाईव्हच्या माध्यमातून बस तेवढाच एक मनात संकल्प चालू ठेवायचा आणि एक निश्चय करायचा का हा मी लाईव्ह आहे तोपर्यंत माझं हे चालू राहणार आहे. एका महिन्यामध्ये आपल्या जीवनात काय फरक पडला, कोणाला काय, कोणी या संकल्पनाचा 1 महिना कंटिन्यू याचा सराव केला आणि त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला हे आपल्याला मग शेअर करणं आहे. आणि ज्यांनी हा संकल्प चांगल्या रीतीनं पाळला नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं परिवर्तन होईल आणि अशा 10 विजेत्याला आपल्याकडून आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटवस्तू देण्यात येईल. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता. सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण हो. साधू साधू साधू.